उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी। गोरेगाव जेजे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ईमेल। शिंदेंची गाडी बॉम्ब न उडवण्याची धमकी। एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार। ठाकरेंच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश। शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा GR कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित। एबीपी माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र। दमानिया आणि कुंभारांच्या दाव्याला पुष्टी। अजित पवारांच्या आदेशानंतरही धनंजय मुंडे 6 पैकी एकाही जनता दरबाराला उपस्थित नाहीत। मुंडेंनी पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष। दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार। पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं। लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच। राजू शेट्टींचा हल्लाबोल। करदात्यांच्या पैशातून योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च। शेट्टींचा आरोप। रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान। तर प्रवेश वर्मांसह 6 मंत्र्यांचाही शपथविधी। पंतप्रधान मोदींसह फडणवीस, शिंदे, अजित पवारांचीही उपस्थिती। मुंबईत कोळशावरील तंदूर भट्टीवर बंदी घातल्यानं पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा। हॉटेल, ढाबा, बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। मदत मागायला भारतात आलेल्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा भाऊ मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत। नादिर खानला पाकिस्तानात पाठवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।